म्हणजे कसं आहे त्या सीसीटीव्हीत ना आपण समजा हिजन बघणार आणि मग आपण पुढची रणनीती आखणार. बरोबर आहे. चालतंय सपने मी अशी जाते आणि अशी येते. हा, ठीक आहे, जा जा. हा तू बघ बघ काळजी करू नका. हिजन फोकस. गेलं पण मला एकट्यालाच ठेवून गेलं होय इथं लढायला. म्हणजे धारातीर्थी पडले तर मीच पडणार. नेहमी असं करतात. जाऊ दे नजर ठेवते. काळजी घ्या, येतो मी. बलमा मंजू, काळजी करू नकोस, सगळे व्यवस्थित होईल. चला येतो मी. काळजी घ्या आणि काही मदत लागली किंवा मॅडमांना काही त्रास झाला तर मला नक्की कळवा. येतो मी. धन्यवाद. वाघमारे, आता तुमची काय मनस्थिती असेल समजू शकतो मी. जे काय घडलं यानं मला बी एकदम मोठा धक्का बसलाय. खरं तर मलाच कळत नाही तुमच्याशी आता काय बोललं पाहिजे. पण डॉक्टर म्हणाले तसं सेकंड ओपिनियन घेऊया आपण. आणि मला तर खात्री वाटते की त्यातनं नक्की काहीतरी फरक पडेल, काहीतरी पॉझिटिव्ह होईल. हा, तोपर्यंत आपण ह्या डॉक्टरांनी दिलेले औषध पण घेत जाऊ. नकोय मला औषध. मला दिसणारच नाही तर काय फायदा औषध घेऊन. मरे असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही होप्स ठेवा ना, तरच लवकरात लवकर बरे व्हाल ना तुम्ही. पटकन औषध घ्या. मला काय माहित नाही, तुम्ही घ्या. नकोय म्हणलं ना, नकोय मला औषध. वाघमाऱ्यांना नक्कीच खूप खोलवर धक्का बसला या गोष्टीचा. त्यात असं एकाच जागी बसून अजून चिडचिड झाली असेल त्यांची. त्यांना जरा मोकळ्या वातावरणात न्यायला पाहिजे, मग थोडं बरं वाटेल त्यांना. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला नको आहे ना औषध, नका घ्या औषध. पण त्या बदलीत मी गोष्ट करणार आहे. हा, काय? तुम्ही माझ्याबरोबर चला. आता कुठं घेऊन जातोयस? मी सांगतो तुम्हाला, चला. मला नाही यायचंय सध्या. अहो वाघमारे, मोकळ्या हवेत गेल्यावर जरा बरं वाटेल तुम्हाला. चला. काही गरज नाही त्याची, मी नाही येणार. वाघमारे, आता मी ऐकलं ना तुमचं, आता तुम्ही बी माझं ऐकायचं. माझी शपथ आहे तुम्हाला. सत्या, चला या. सावकाश सावकाश. चला दाजी. मनमा, आता झालं ते झालं, त्याला आपण तरी काय करणार? सगळं बरोबर आहे पप्पा, पण ही कायम सत्तेने वहिनीच्या बाबतीत का घडतं असं? आणि आपण का नाही सगळं थांबवू शकत? प्रत्येक वेळी दोघांवरती एक संकट दूर झालं की दुसरं उभं राहते.
मी त्या टायमिंगला नव्हतो बरोबर बाप्पा. माझं चुकले हो, माझं चुकले बाप्पा सगळे. मी बाहेर जायला नाही पाहिजे होतो. तर असं स्वतःला दोष देऊन काय उपयोग आहे? आणि तुझी काय चुकी आहे ते सांग बरं. त्रास करून घेऊ नकोस तू. बरोबर आहे दाजी. आणि दाजी, आपल्याला वहिनींची कशी काळजी घेता येईल याच्यावर फोकस केला पाहिजे. त्यात झालंय काय, तात्या जेलमधनं बाहेर पडल्यामुळे धोका वाढलाय. आणि आर्यन पण परवा रूम मध्ये येऊन गेला. वहिनी सस्पेंड आहेत. आपण वहिनींना आधार द्यायला आपल्याला आधी खमकवावं लागेल. हे बघा, तुम्ही प्लीज खचून जाऊ नका. गुरुजी नैवेद्य दाखवा देवाला. हरिओम हरिओम. शंभो हर हर महादेव. तुम्ही पण एक पेढा घ्या की. हा, एकच घ्या, कसं बाकीच्याला वाटायचं ना. काय झालं मम्मी साहेब, आज फार खुश दिसता. काही शुभ वार्ता आहे काय? तसंच आहे समजा. कसं आहे गुरुजी, देवाला म्हणलं होतं का माझी एक इच्छा आहे ती पूर्ण करा, मग अस्सल साताऱ्याच्या कंदी पेढ्याचा नैवेद्य दाखवीन असं म्हणलं होतं. आणि तेच घेऊन आले बघा. कुणी किती बी काय म्हणलं का नाही तरी देव समद्याचं ऐकतो बघा. फक्त मन चांगलं पाहिजे. हा, बाकी मंदिरात गर्दी वाढली बरं का. चांगलं वाटतंय का आपल्या गावचं मंदिर मोठं होतंही बघून. येते समद्यांना पेढे वाटते. तेवढा आनंद झालाय ना मला. इच्छा पूर्ण झाली माझी. आले. हरिओम. हरिओम. बया देवच झाकून टाकला हे नंतर. हे ढोरे पोरा, हाय हे घे पेढा. हे का नाही, देवाला असं म्हण का मम्मी साहेबाच्या आशा समजा इच्छा पूर्ण होऊ दे. आणि त्यांना म्हण का मम्मी साहेब पुन्हा खासदार होऊ दे, मंत्री होऊ दे. माझा नवस पूर्ण झालाय ना म्हणून मी समजायला पेढा वाटते. घे.